हा प्रश्न थर्मोडायनामिक्स या चॅप्टरवर सीईटी 2021 ला विचारलाय. व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इज ट्रू स्टेटमेंट फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस. आता 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यातलं कोणतं आयसोथर्मल प्रोसेसला लागू नाही. ऑप्शन ए, टेम्परेचर ऑफ प्रोसेस रिमेन्स कॉन्स्टंट. B, the process is very fast. C, the equation of state is PV that is equal to constant. And D, there is no change in internal energy. मग आता काय असतं तर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतं, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, म्हणजे T बरोबर कॉन्स्टंट. मग त्याचा व्हेरिएबल चेंज इन व्हेरिएबल 0, डेल्टा T 0. मग इंटरनल एनर्जी काय असते तर डेल्टा U दॅट इज इक्वल टू NCVDT. हे जर डेल्टा T 0 आहे तर इंटरनल एनर्जी 0 आहे, Q बरोबर W आहे. आणि म्हणून आणि ही आयसोथर्मल प्रोसेस साठी इक्वेशन ऑफ स्टेट असतं PV इक्वल टू कॉन्स्टंट. बॉइल्सचा लॉ असतो. आणि म्हणून मग बाकी स्टेटमेंट सगळे खरे, पण फक्त काय तर B, दी प्रोसेस इज व्हेरी फास्ट. हे कसं आहे की हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, तर दी प्रोसेस इज व्हेरी फास्ट हे रॉंग स्टेटमेंट आहे. समजलं का? जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आवडले, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.